हॅलो नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे. तर व्हिडिओ मी आज 10-10:30 वाजले सकाळी स्टार्ट केला आहे. तर ऊन पडल्याशिवाय बाहेरच नाही आली मी, कारण थंडीत जरा थोडीशी जास्त वाढली त्यामुळं. तर आता घरातलं सगळं आवरलं आहे 10-11 वाजेपर्यंत, आणि फौजी साहेब पण घरी येतात. तर पाठीमागं शेत आहे एक, तर तिथं म्हणजे आमचे नातेवाईकच आहेत ना, तर त्यांनी हरभरा पेरलेला आहे. तर म्हणलं चला चक्कर मारून येऊ, शेतामध्ये छान वाटतं ना. तर हरभऱ्याची भाजी पण खुडून आणू भाजीसाठी, आणि बोर पण खूप मोठी तिथं, तर बोरं पण आलेले असते ना. आता ह्या सीझनमध्ये बोरं येतात आहे ना. तर बोरं पण खायला जाऊ म्हणलं, आणि मुलांना पण बोरं घेऊन येऊ, कारण बोरं इतकी गोड आहे ना, खूप तिचे बोरं गोड आहेत. तर फौजी साहेब मी चालत आता फिरत फिरत घरातलं आवरलंय. ऊन पण मस्त चटकत आहे, ऊन पण लागन, आणि चला म्हणलं, कारण घरामध्ये ना खूप थंडी वाजते, बाहेर आले की उन्हाला छान वाटते. तर चला, स्कार्फ घेते डोक्यावर मी. तर मंडळी, हे पा इकडं हरभऱ्याचं शेत आहे, आणि इकडं खाली ज्वारे आहेत, आणि आपलं घर थेट तिकडे. हे बघा, आपण इकडून आलोत ते पा आपलं घर दिसतंय. तर घराच्या इकडं लांबून मी तुम्हाला शेत दाखवतो तरी नेहमी, तर तेच शेतात आलोत आपण इकडं. आणि खाली ज्वारी पण आहे, तर ज्वारी पण पाहू हुरड्यावर आली का नाही, नाहीतर मग इथंच हुरडा करू, नाहीतर मग गावाकडे पाहू. आपण आता प्लॅनिंग करू गावाकडे पण जायची, हुरडा खायला, हुरडा पार्टी करूया. मागच्या वर्षी नेले हा, मागच्या वर्षी पण कणस नेली होती इथून. काय होतं, पाखरे दाणा नाही ठेवत. हा, इकडे म्हणजे ज्वाऱ्या म्हणजे शेतं कमी आहेत ना, तर पाखरे आहेत ना, म्हणजे दाणाच ठेवत नाही ज्वाऱ्यांना, नुसता कडबाच राहतोय खाली ते ताट. पण हुरड्यावर आली कुठं नाही, तर वरचे दाणे लगेच खाल्लेत पाखरांनी, बघा ना. हा ना, व्यवस्थित हुरड्यावर नाही आली अजून ना. इकडे बघा, हो इकडे आहे बरं, इकडे बघा बरं. नाही 8-15 दिवस, 8 दिवस. हा का. 8 दिवसात चांगली. आणि हे बघा इकडं हरभऱ्याचं शेत. हे बघा इथं विहीर आहे, आणि विहिरीच्या पलीकडे हे बघा हरभरा, आणि त्याच्या पलीकडे पुन्हा ऊस आहे, आणि ज्वाऱ्या पण येतं. हे बघा, चला. काय म्हणले? पहिलं बोरं खायचं. हा वय फौजी साहेब बोलते पहिलं बोरं खायला चल, त्याच्यानंतर आपण हरभरा खुडू. तर म्हणलं चला पहिले बोरं खाऊन घेऊ, नाही का. शेंगा आहेत का तिला? आहेत शेंगा? लिवारली बर का. खरं काय? चांगली लिवारली. तर मंडळ, हे बघा तुरीचं शेत, इतकं शेंगा त्यांनी भरलेल्या, थोड्याशा शेंगा खाल्ल्या, आणि आता चालवत आपण बोरीकडं, आणि बोरीचं शेत दाखवते मी तुम्हाला. हे बघा फौजी साहेबांच्या समोर इतकी मोठी बोर आहे ना, खूप गोड बोर आहेत तिचे. आणि हो आले 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 फौजी साहेब म्हणते चल. करडीचं शेत आहे सगळं. तर आजकाल म्हणजे करडी खूप कमी पेरतात. करडीचं तेल पहिल्या काळामध्ये काय करायचे, करडी पेरायचे आणि करडीपासून तेल गाळायचे, आणि तेच तेल खायचे ओरिजिनल. पण आजकाल काही सगळे विकत घेतात. खूप कमी प्रमाणामध्ये करडी पेरली जाते, पण इथं पेरलेली. तर हा पण केडगावचाच भाग आहे, पण इकडे आहे नाही का हा, मला वाटतं कोणत्या साईडला येतोय हा भाग, कल्याण रोड साईडला हा भाग येतो, बायपासच्या खाली इकडं. हा ना. हे बघा आली जवळ बोरीचं झाड. लांबून छोटं दिसत होतं, पण इतकं मोठं आहे ते बोरीचं झाड. हा वय. तर हे बघा इथं ऊसाचं शेत आहे बघा. म्हणजे बोरीचे बोर संपत पण आलेत ह्या वर्षी, म्हणजे लवकरच आले ह्या वर्षी बोर, नाही का. आपले लेट झाले यायला, नाही तर दरवर्षी आपण 1-2 वेळा येऊन जातो. वर पलीकडून जाऊन ये ना, थोडस वरून जाऊन हलवा द्या. पलीकडे बोर आहे थोडी, हलवा. हे बघा बोर मंडळी, गावळ गावळ छान लागतं. म्हणजे ह्या बोरीचे आहेत ना, कच्चे बोर सुद्धा छान लागतात.
हे बघा खाली हा ना. बापरे, बोरांचा निसर्ग शेण सगळा झालाय खाली. खाली पडून बोर वाळून गेलेत पार. हे बघा किती छान बोर आहेत, गाबळे गाबळे. खा. हा हा हा. गोड बोर आहे तो. तर हे बघा किती मोठी बोर आहे. फौजी साहेब म्हटलं मी 7-8 दिवस झाले तेव्हाच म्हणत होते बोरं खायला चला, पण ते म्हणते अजून पिकते नसते. पण पिकून निम्मी अर्धी बोर संपत आली हळूहळू. तर फौजी साहेब हे बघा वरती चढते तर बोरीवर थोडं हल्ली तर म्हणले बोर म्हणजे जे पिकलेले ते पडतीन बोरं खाली. नाही नाही, फौजी साहेब बोलते मवळ बिवळा असलं ना मला तोडते, मवळ नाही. हे बघा किती किती बोरं पडत आहेत. लहानपणी झाडं खूप चढलेले आहेत ना असं, म्हणून प्रॅक्टिस झाली ना माकडासारखी. बस हा बस बस. चला मला बोरं खाऊ दे आता. तर मंडळी हे बघा बोरं खाल्लेत आणि थोडस दमल्यासारखं झालं, बसलोत फौजी साहेब. तर इथं पाठीमागं ज्वारीचं शेत आहे, म्हणजे ज्वारीच्या शेतातच कडेला म्हणजे बांधावर बोरीचं झाड आहे हे बघा. तर बोरी खालीच बसलोत आम्ही, थोडेसे बोरं खाल्ले आणि बसलोत, थकलोत थोडस. तर आता थोडस बसतो आणि निघतो मग है ना. जाता जाता हरभऱ्याची भाजी थोडीशी खुडीतो भाजीला. हरभऱ्याची भाजी खूप छान लागते. तर दमले मी, बसते थोडस. तर मंडळी आमचे बोरं खाऊन झालेत आता, आणि बोरं खाऊन झाले, थोडस बसलो, आराम केला बोरी खाली मस्त सावलीला. आणि आता फौजी साहेबांनी निघलोत हरभऱ्याच्या शेतामध्ये तर भाजी खुडायला. तर चला, इकडं ऊसाचं शेत आहे बघा, ऊस आहे सगळा. ओ गणपती बाप्पाला हरळ घे ना, लय भारी हरळ आहे. चला ना, थोडी इतकी फ्रेश हरळ आहे ना ऊसामध्ये. गणपती बाप्पाला हरळ घेते, त्याची पूजा केली ना मी. तर म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी पण आणि गुरुवारी पण गणपती बाप्पाला हरळच नाही मिळाली. कारण घराच्या आसपास आहे ना जनावर चरायला येतात ना बकऱ्या, तर अजिबात म्हणजे हरळच ठेवत नाही, ते सगळे खाऊन घेतात. आता फौजी साहेब हे बघा हरळ आणाय गेलेत. काही मुळा सहित घ्या बरं का, ती ना मी कुंडीमध्ये लावून देते एका. हरळच मिळत नाही पूजेला मला. चला आपण बघूया किती फ्रेश आहे, किती फ्रेश हरळ आहे ना. मुळा सहित घ्या, एका कुंडीमध्ये लावून देते म्हणजे छान येईल. हे बघा इतकी फ्रेश हरळ आहे, आणि घराच्या आसपास मला त्याशी एक हरळीचा शेंडा पण मिळाला. हे बघा मुळा सहित घेतली, आता एका कुंडीमध्ये लावून देते हिला. हे बघा आमचे कारभारी चाललेत पुढं, आणि कारभाऱ्यांच्या मागे चालले मी. आले. आणि हे पांढरे घर दिसतात ना, हे बघा याच्या वरून बायपास रोड आहे, मेन बायपास रोड. ह्या पांढऱ्या घराच्या पलीकडे लगेच जवळच इथून. तर मंडळी हे बघा हरभऱ्याची भाजी थोडीशी खुडली, हे बघा हरभऱ्याच्या शेतातून, आणि ऊन खूप चटकायला लागले. आता चाललो आम्ही घरी. चला फौजी साहेब चला चला. आधी ऊन खूप छान लागलं, म्हणलं थंडी वाजते घरात, उन्हाला आलं छान वाटन. पण आता जास्त तापलंय, जास्त ऊन लागायला लागलं, म्हणलं चला आता घरी, डोळ्यावर चमकते. तर मंडळी आज आपण डाळबाटी करणार आहे. तर एका ताईची कमेंट होती, 1-2 ताईच्या कमेंट होती की ताई तुम्ही आपल्या पात्रामध्ये डाळबट्टी कशी करतात. तर तुम्हाला मी असेच करून दाखवते, डाळबट्टी किंवा डाळ बाटी पण बोलतात त्याला.
तर डाळ बाटी कशी करायची ते तुम्हाला दाखवते मी आज आपल्या पात्रामध्ये. तर सगळ्यात आधी मी आता डाळ शिजायला घालते. तर डाळ धुवून घेतली मी. तर हे बघा याच्यात मीठ घालते आता चवीनुसार. तर सेंधव नमकच वापरते मी. मीठ, त्यानंतर हळद, थोडंसं तेल, टोमॅटो थोडंसं कापून घालते म्हणजे त्याच्यातच शिजून जातं. आपल्याला नंतर लसण, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीरची फोडणी द्यायची, जास्त काही द्यायची नाही याला. हे बघा गव्हाचं पीठ घेतलंय. तर दळून आणायचं होतं. गहू मी निसले होते पण लाईटच नव्हती, त्याच्यामुळे मग दळून नाही आणलं. डायरेक्ट गव्हाचं पीठ आहे ना त्याच मी तुम्हाला दाखवते. आता गिरणीमध्ये डाळ बाटीचं असं गहू येत ना आवडधोबड थोडे असे कण्यासारखं दळून देतात ते. तर तसं नाही आणलं ना मग तुम्ही नुसत्या गव्हाच्या पिठाची सुद्धा डाळ बाटी करू शकता. त्याच्यामुळे फक्त आपल्याला रवा मिक्स करायचा. हे बघा गव्हाच्या पिठाची तुम्हाला बनवायची असेल ना तर रवा मिक्स करायचा याच्यामध्ये. आणि डाळ बाटीचं जर दळून आणलं गिरणीतून तर चांगलंच आहे, त्याची तर अजून भारी होती. तर दुसऱ्या वेळेस मी तुम्हाला डाळ बाटीचं दळून आणलं ना तर त्याची डाळ बाटी करून दाखवण. तर सध्या दळून नाही आणलं त्याच्यामुळे गव्हाच्या पिठानेच मी दाखवते तुम्हाला. तर याच्यामध्ये मी रवा मिक्स केलाय. त्याच्यानंतर हे बघा चवीनुसार मीठ घालायचंय. हा खाण्याचा सोडा थोडासा. तर आपण जे डाळ बाटीचं दळून आणतो ना त्याच्यामध्ये सोडा घालायची गरज नाही पडत, पण आता हे जे आपल्याला गव्हाच्या पिठापासून करायचे ना त्याच्यामुळे सोडा घालावा लागतो. आणि थोडीशी हळद. तर हळद घालायची असेल तर घालू शकता, नाही तर नाही घातली तरी चालते, पण मी घालते. कारण ओवा खाल्लेला चांगलाच असतो. तर एवढं घातलं मी याच्यामध्ये. हे तेल 2-3 चमचे मी तेल गरम करून घेतले मोहन घालण्यासाठी. म्हणजे काय होतं आपली डाळ बाटी खूप अशी मस्त खुसखुशीत होती. हे बघा बस. तर मंडळी हे बघा आपलं डाळ बाटीचं पीठ तयार झालेलं आहे. कोमट पाण्यात भिजवलं ना मी तर त्याच्यातला रवा वगैरे मस्त असं भिजन आता. तर हे बघा भिजून ठेवलंय मी. आणि तोपर्यंत आता 5 मिनिटं हे भिजतंय ना तोपर्यंत डाळीला मी फोडणी देऊन घेते. तर डाळीला काय नाही एकदम साधी फोडणी देणार आहे मी, पण तुम्हाला दाखवते फोडणी पण एकदम साधं वरण आवडतं आम्हाला डाळ बाटी बरोबर. तर मंडळी डाळीला फोडणी देण्यासाठी मी काय काय घेतलं तुम्हाला सांगते. तर डाळीमध्ये आपण आहे ना टोमॅटो आधीच टाकलेले शिजायला. तर याच्यामध्ये हे बघा लसण ठिसून घेतलंय मी. आणि त्यानंतर हे बघा हिरवी मिरची अशी कापून घेतली. आणि कढीपत्ता, कोथिंबीर, त्यानंतर जिरी, मोहरी, हिंग आणि हळद एवढंच घेतलंय. यामध्ये घातली मोहरी. हे मोहरी चांगली तडतडली. आता मोहरी तडतडली की छान असं फ्लेवर पण मोहरीचा मस्त येतो आपल्या डाळीतला. आणि ती अशी कडवट पण नाही लागत. तर अशी मोहरी थोडी तडतडून देत जायची. आता याच्यामध्ये घालती जिरा. आता याच्यामध्ये घालू आपण हिरवी मिरची. घातली होती मी कारण डाळ बाटी बरोबर आहे ना डाळ जास्त लागते. कारण ती कोरडी असते ना ती असं म्हणजे सोकून घेते डाळ, त्याच्यामुळं डाळ जास्त लागते. कढीपत्ता आणि लसण. आता याच्यामध्ये घालू आपण थोडी हळद. कारण आपण डाळ शिजायला पण थोडीशी हळद घातलेली आहे ना त्याच्यामुळे मी थोडीशीच घातली. आणि थोडासा हिंग. तर हे बघा अशी डाळ लागते आम्हाला बाटी बरोबर खायला.
अशी तरीची डाळ म्हणजे एकदम मसाले डाळ नाही आवडत. जशी आम्ही नेहमी म्हणजे भाताबरोबर खायला बनवतो ना डाळ, तशी नाही आवडत मुलांना. बाटी बरोबर अशी साधीच आवडती, त्यामुळे मी साधीच केली. आता याच्यावरून घालते मस्त कोथिंबीर. हे बघा, आता एक उकळी आली नाही याला, झाली डाळ तयार. आवडते डाळ बाटी? हा, ती हरभऱ्याची भाजी करून आणली, ते सकाळचं कोण उद्या आता, ठीक आहे. आकाश नाही आला अजून. मग गोड बरं का. हे बघा, मस्त असं पीठ भिजलंय आपलं आता. तर आपल्याला आप्पे पात्रात करायची ना डाळ बाटी, त्याच्यामुळं पुरीला आपण जेवढा उंडा घेतो ना तेवढाच घ्यायचा, जास्त मोठा नाही घ्यायचा. आपण जेव्हा वाफून घेतो ना त्यावेळेस मोठा घेतला तरी पण चालतो, पण आपल्याला वाफवायचं नाहीये, डायरेक्ट आप्पे पात्रातच करायचंय. लाटायचं. याच्यामध्ये आपण गावरान तूप पण लावू शकतो, आणि नाहीतर मग आपण तेल पण लावू शकतो. बघा, आता थोडंसं दाबून करायचं, थोडंसं तेल लावलं ना तरी पण चालतंय. आणि हे असं करायचं. हे बघा, म्हणजे आतमध्ये फुलल्या जाते ती. हे बघा, हलकं हे करायचं, जास्त दाबायचं पण नाही. हे बघा, असं थोडंसं दाबून घ्यायचं, त्याच्यामध्ये असं थोडंसं तेल लावायचं. असं जास्त दाबून नाही उंडा हे करायचा, थोडंसं आतमध्ये मोकळंच राहून द्यायचं, हलकं उंडाप करून घ्यायचं असं. हे बघा, तर हे बघा, गोळे डाळबाटीचे गोळे बनवून तयार झालेत. आता याच्यामध्ये घालते मी थोडंसं तेल. हवं तर तुम्ही गावरान तूप पण घालू शकता, नाहीतर मग असं तेल पण घालू शकता. पण माझ्या छोट्या मुलाला आहे ना गावरान तूप नाही आवडत, आणि मोठ्या मुलाला गावरान तूप आवडतं. आता असं आहे, त्यामुळे सरसकटात थोडं तेलच घालते. हे बघा, हे बघा, थोडंसं तापलंय. आता मी थोडंसं गॅस मीडियम करते, एकदम बारीक. आणि हे बघा, असं टाकून देते याच्यामध्ये. मी गॅस एकदम असं मंद केलाय. मंद गॅसवरती झाकण ठेवून असं म्हणजे शिजवायचं, म्हणजे काय होतं, आतमध्ये पर्यंत आपली बाटी आहे ना शिजल्या जाते, कच्ची राहत नाही. हे बघा, किती छान फुलली, तुम्ही बघू शकता. बाटीच्या ना आपल्या साईडला जागा होती, आता अजिबात जागा राहिली नाही, कच्च फुललेत ते. अजून थोडे फुलायचे ते दुसऱ्या साईड कडून. हे बघा, एकदम इझी असे फुलल्या जाते. हे बघा, अजून थोडा आता एक साईड कडून झाकण ठेवून देते मी. आणि गॅस तुम्ही खाली बघू शकता किती बारीक आहे. इतक्या बारीक गॅसवरती मी शिजवते, म्हणजे अजिबात ती जळायला जाणार नाही किंवा कच्ची पण राहणार नाही. हे बघा, किती छान मस्त भाजून निघली, फुलून पण निघली.
म्हणजे जास्त तेलाचं पण गरज नाही, कारण दुसरी बाटी आपण बनवतो जी वाफवलेली ती तेलामध्ये तळावं लागते आपल्याला डायरेक्ट, नाही का. आणि तेलामध्ये नाही तळावं लागत, एकदम थोड्या तेलामध्ये ना एकदम अशी मस्त डाळ बाटी होती आपली. तुम्ही बघू शकता, जास्त तेल पण नाही लागलं, जास्त तेल पण ओढत नाही ते. तर हे बघा मी आता काढून घेते. म्हणजे एकदम मंद याच्यातली आहे ना बाटी, ती सुद्धा जळली नाही, इतक्या मंद आचेवरती मी शिजून म्हणजे वाफवून घेते. तुम्ही बघू शकता, हे बघा, हे बघा, एकदम मधल्या याच्यातली ना जळत असतं ना काही पण, कारण मध्ये आज गॅसची आच जास्त लागते ना, त्यामुळं पण अजिबात जळत नाही. तुम्ही बघू शकता, हे बघा. हे बघा किती छान एकदम गोल मटरशी आपली दाल बाटी झालेली. आता दुसरं टाकते मी याच्यामध्ये, दुसरी बॅच. हे बघा, तेल सुद्धा त्याच्यामध्ये तसंच राहते खाली, जास्त ओसत म्हणजे जास्त अजिबात तेल ओढत नाही ते, बघा थोडं थोडं टाकावं लागते. दाल बाटी किती फुलली मस्त ना. बघा हा ना, आवडली. डाळ पण झालेली आहे, बाबा जायचे पण आवडली, आवडली म्हणतो वा भारी. तर मंडळी, गव्हाच्या पिठापासून एकदम मस्त अशी खरपूस टेस्टी डाळबाटी करून तयार झालेली आहे आपली. तर तसं पण ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं म्हणा, पण जर तुमच्याकडं डाळबाटीचा भरडा जर नसेल तर गव्हाच्या पिठापासून पण आपली अशी डाळबाटी आपण थोडासा रवा घालून तयार करू शकतो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डाळबाटी जी गव्हाचा भरडा करून आणतात डाळबाटीसाठी स्पेशल, त्याचं मी तुम्हाला डाळबाटी करून दाखवन. पण सध्या तुम्हाला तुमच्याकडे असं भरडा नसेल ना, तर गव्हाच्या पिठापासून कशी करायची डाळबाटी हे मी तुम्हाला दाखवलं. तर एकदम खुसखुशीत मस्त अशी डाळबाटी झालेली, आतमध्ये पण छान अशी शिजली गेली आणि फुलली पण मस्त. तर नक्की ट्राय करून पहा तुम्ही पण. तर आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.